गाईज नमस्कार अँड गुड मॉर्निंग. मी प्रकाश होडे लोगर. मंडळी, श्रावणातला हा पहिला असा क्षण आहे की आपलं सूर्यनारायणचं खरं दर्शन झालेलं आहे. की कित्येक वर्ष मी आमच्या चौकुळ गावामध्ये राहतोय, परंतु पहिला दिवस असा आहे की सूर्यदर्शन आपल्याला पावसाळ्या दिवसामध्ये, श्रावण दिवसामध्ये सूर्यनारायणचं दर्शन आपल्याला जातं आहे. हे भाग्यवान आणि आपल्या जीवनामध्ये भाग्यवंत कोणतं आहे तर हेच तर काय आहे तर आहे श्रावणातला सूर्यनारायणचं दर्शनाबरोबर हे जे श्रावणमध्ये जे वेगवेगळ्या निसर्गामध्ये जे काही वेगवेगळे गुण कला हे जे काही असतात ते सर्व आपल्याला आज खास पाहायला मिळणार आहेत. तर मंडळी, खास सांगायचं म्हणजे सुंदर हा श्रावण मोसम आहे आणि सूर्यनारायणचं दर्शन होतं. चहूकडे हिरवंजाळी सुंदर असे छानपैकी हिरवळी पसरलेली आहे आणि सकाळी सकाळी म्हटलं तर थंडगार वारा, गुलाबी हवा आणि ह्या सर्व गोष्टीला बहार जो उचलला तर आपल्या अनोखीपणा आपण एक वेगळा झेलू जातो की काय असं वाटते. तसंच म्हणजे माझ्यासोबत इथे छानपैकी गाई वगैरे चरत आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे एका कृष्णाचा गणा आहे. गवळण दुसरी श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटीत चोहीकडे. हे जे गाणं आहे ते खरोखर वावगं खोटं ठरणार नाही. एकदम ते गाण्यासारखंच ही निसर्ग बरोबर झेलून जात आहे असं मला तर वाटते. तर आज मला गाईचं दर्शन झालं तर मी मोठं भाग्यवान म्हणतो की त्याबरोबर गाईचं दर्शन झालेलं आहे, माझ्यासोबत आहे. राहू दे बस. आणि आनंदमय वातावरण आहे आणि छानपैकी आता गणपती पण जवळ आलेला आहे. गणपती बाप्पा मोरया आपण सर्व माहिती आहे. आणि त्याचबरोबर या असं हे कोवळं ऊन पडलेलं आहे. छानपैकी या उन्हामध्ये वेगवेगळी बारकी लहान छोटी अशी फुलं उमलत आहेत. तिरडे फुलं म्हणा किंवा सोनारडी म्हणा. इथं सध्या सोनारडी तेवढी दिसत नाही, पण तिरडे फुलं मात्र निश्चितच मला इथे दिसू लागलेले आहेत. आणि त्याबरोबर मंडळी, इम्पॉर्टंट सांगायचं म्हणजे ज्यावेळी कोवळं ऊन पडते त्यावेळी जे हिरवगळं रान असते त्या रानावरती अशी सुंदरता एक मोतीसारखी अशी दवाची छिद्र आपल्याला पाहायला मिळतात. तर हे असं सुंदर हे वातावरण आज रम्य वातावरण आहे ते चौकुळ गावामध्ये पसरलं आहे. त्यामुळे सर्वांना श्रावण दिवसाची रवी म्हटलं तर आपला सूर्यनारायणच आहे. तर रविनाथ सूर्यनारायणच्या सर्वांना नमस्कार करतो. आणि हे सर्व छायाचित्र आज तुम्हाला खास मी पाहायला मी ज्यावेळी सकाळी उठलो होतो त्यावेळी बघतो सूर्यनारायण उगवत आहे आणि उगवलेला आहे. आणि त्याचबरोबर त्याचं दर्शन मात्र घ्यायला काही हरकत नाही. माझ्या चाहत्या लोकांना पण तिथपर्यंत पोहोचायला माझा एक मित्र आहे बेंगळुरूनं मेसेज मला केलेला आहे की तुमचा व्हिडिओ इज व्हेरी नाईस. सो दॅट मला मेसेज केल्यापर्यंत मला एवढा आनंद झाला. मी तुला तृप्त झालो की बस हा व्हिडिओ आपल्या खेडेगावातल्या चौकुळीला खास तिथपर्यंत पोचवण्यासाठी मला उत्सुक झाली होती. तर त्या उत्सुकीसाठी एक कमतरता होती, ती म्हणजे ह्या सर्व गोष्टींची की सूर्यनारायणाचं दर्शन. आणि ह्या दर्शन होतात निसर्गामध्ये जे वेगवेगळे बहारेपणा उठून दिसतो ते तिथपर्यंत मला पोचवायचं होता. त्याला असं म्हणणं आहे की चौकुळ गावामधील खेडेगावामधील वातावरण मला पाहायचं आहे. तर मी एक दिवशी ते दर्शन घेणार आहे. परंतु दर्शन ते जाऊ दे, चांगली गोष्ट आहे, यायलाच पाहिजे. परंतु तिथपर्यंत तुमच्यापर्यंत दर्शन आम्ही खास आज श्रावणातलं दर्शन खास तिथपर्यंत पोचवतो. ते पाहायला विसरू नका. खरोखर आनंद घ्यायचा पाहून आणि एक वेळा तरी तुम्हाला प्रत्यक्ष आणि काही वेगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू शकतो. तर मंडळी, आज छान मला तर वातावरण एकदम प्रसन्न वाटलेलं आहे. आणि आपण असं थोडं वॉकिंग पण करू. आता ठीक आहे, काय वॉकिंग करायला काही हरकत नाही. कारण मला एक मंडळी आदत आहे की मी ज्यावेळी असं वातावरण जर वाटलं तर मी अर्धून त्या वॉकिंग करायला बाहेर पडत असतो. तर आज विचार केला की म्हटलं ओके ठीक आहे मंडळी. तर मंडळी, मला सांगायचं आहे मी आता एक अनोख्या ठिकाणी आलो आहे की तुम्हाला मगाशी मी बोललो होतो की श्रावणमध्ये सूर्यनारायण दर्शन म्हणजे जी दव असतो बाष्पी ते जर असं हिरवगार रानावरती पडलं, एक आपलं छायाचित्र पाहायचं आहे की ते पडल्यानंतर माझ्या पाठीमागे सूर्यनारायणचं दर्शन तुम्हाला होत आहे. हा मंडळी, हे पहा छानपैकी होत आहे. ठीक आहे. तर ते दवाचे छाद्र असते ते मोतीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात छान असे.
तर मी प्रत्यक्ष छोटंसं तुम्हाला सीन ॲड करून दाखवतो ते कोणत्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात ते. ठीक आहे मंडळी, ओके. हे असे सुंदर छान पैकी असे मोठी चित्र आपल्याला पाहायला असे मिळतात. तर मंडळी आज सांगतो मी तर भरपूर खुश आहे. आणि मला इथं आणि कसं आगेवाला सध्या पाहण्यासारखं मिळालं नाही. इकडे मंडळी चौकुळमध्ये पण असे ह्या दिवसामध्ये ह्या चौकुळ गावामध्ये वेगवेगळी प्रकारची नाना प्रकारची फुलं फुललं जातात. म्हणजे ते मला वाटते की नावं घेणं पण मला कुठं भरपूर कमतरता वाटते की काय, परंतु आता सध्या कुठेतरी उमलत्यात सुरुवात होते आहे मंडळी. ठीक आहे मंडळी, तर असंच आपले व्हिडिओ आपल्यासमोर मी नवीन सादर करण्यात येणार आहे. तर हा माझा छोटा श्रावण माशाचा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण. मंडळी मी एक विसरलो, माझ्या लक्षात ना उद्या आहे नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. तर त्याच्यातही काही एक व्हिडिओ मी छोटासा शूट करणार आहे. तर हा व्हिडिओ म्हणजे सांगायचं म्हणजे काय, भाऊ बहिणीचं नातं एक कच्च्या धाग्याने घट्ट कसं बांधायचं असतं आणि ते वर्षभर कायम जन्मोजन्मी कसं टिकून ठेवायचं ते एक स्वरूप मी तुम्हाला दाखवणार आहे. तर असेच व्हिडिओ तुम्ही म्हणजे पाहत राहा. तोपर्यंत आपण व्हिडिओ तयारच करू. आम्ही काय तुमच्यासाठी हमेशा तुमच्यासाठी रेडीच असतो. तर व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, कमेंट करा. जय हिंद, जय पारमात्मा, वंदे मातरम. आणि इम्पॉर्टंट म्हणजे सर्वांना सूर्यनारायण. तर सर्वांना नमस्कार. आणि इथनं दर्शन घेतलेलं आहे तुम्ही या उन्हाचं, त्याच्याबद्दल मी तुमचा धन्यवाद मानतो. जय हिंद, जय पारमात्मा, वंदे मातरम, नमस्कार.